नमस्कार. आज आम्ही रावेत, पुनवळे, किवळे, ताथोडे आणि वाकड परिसरातले सगळे चॅनल पार्टनर इथं आज एकत्रित झालेलो आहे. आम्ही संघटित ह्या कारणासाठी झालोय की आमचे काही मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांसाठी आज आम्ही सगळे त्रस्त झालेलो आहे आणि जे आमचे इश्यू आहेत ते सगळे इश्यू आम्ही सॉर्ट आउट करण्यासाठी ही मोहीम राबवलेली आहे. ह्या मोहिमेमध्ये आमचे 3 मुद्दे आहेत. जे 3 मुद्द्यांमधला पहिला मुद्दा आहे की काही वर्षांपूर्वी 90 दिवसाची टॅगिंग असायची. ती 90 दिवसाची जी टॅगिंग आहे ती आता कमी होऊन 60 दिवसाची, 60 दिवसाची, 30 दिवसाची आणि आता काही काही प्रोजेक्ट्सवर 21 दिवसाची झाली. याच्या मागं कारण जे आहे हे मॅन्डेटचे प्रोजेक्ट आहेत. मॅन्डेटचे प्रोजेक्ट जेव्हापासून मार्केटमध्ये आले तेव्हापासून ह्या पद्धतीने आता नवीन नवीन नियम लागू व्हायला लागले आणि आज कुठलाही प्रोजेक्ट आज 80 लाखापासून 1 करोडच्या बजेटमध्ये आहे. कुठलाही कस्टमर आज 21 दिवसामध्ये फ्लॅट परचेस करू शकत नाही. आणि ह्या मुद्द्यांमुळे होतंय काय, ह्या मुद्द्यांमुळे आमच्या चॅनल पार्टनर लोकांचे जे काही एफर्ट्स आहेत हे वाया जात आहेत. आमचे जे कस्टमर आहेत हे आता बायपास केले जात आहेत. तर त्यासाठी आमचा पहिला जो मुद्दा आहे की आम्हाला 90 दिवस मिनिमम टॅगिंग पाहिजे. दुसरा आमचा जो मुद्दा आहे की आम्ही आतापर्यंत जे काही आमचे कस्टमर व्हिजिट करायचो डेव्हलपरकडं किंवा मग जे मॅन्डेट कंपन्यांकडे, ह्याचा जो डेटा आहे हा मॅन्डेट कंपनीकडनं स्प्रेड व्हायचा. एक मॅन्डेट कंपनीचे 10 प्रोजेक्ट आहेत, काही मॅन्डेट कंपन्यांचे 50-60 प्रोजेक्ट आहेत. आता 50-60 जेव्हा प्रोजेक्ट तुम्ही एका लोकेशनलाच करता त्यावेळेला हा इश्यू होतो की जो डेटा आहे तो डेटा इमिडिएटली सगळीकडे लीक व्हायला चालू होतो आणि ह्याच्यामध्ये चॅनल पार्टनर्स जे आहेत ह्यांचा जो गोपनीय असलेला डेटा आहे तो सगळीकडे स्प्रेड होतो आणि ह्यांचे एफर्ट सगळे वाया जातात. त्यामुळे आमचा दुसरा मुद्दा हा आहे की जिथं मॅन्डेट कंपनी आहे तिथं आम्ही याच्यानंतर आमच्या कस्टमरचे नंबर शेअर करणार नाही. जिथं डेव्हलपर काम करताय तिथं आम्हाला हरकत नाही, आम्ही डेव्हलपरकडे आमचा नंबर शेअर करू शकतो, पण त्याची जबाबदारी डेव्हलपरने घ्यावी की त्याच्यातही कुठं लिकेज होऊ नये. त्यामुळे आमचा दुसरा मुद्दा हा होता. तिसरा मुद्दा हा आहे की आज जी काय सगळ्या गोष्टींची रेट वाढलेली आहेत, म्हणजे आज जसं डेव्हलपर खडी वाढली, सिमेंट वाढली, सिमेंट हे सगळ्याबद्दलचे रेट वाढले की आज पर स्क्वेअर फूट रेट वाढतो. तसं चॅनल पार्टनर ज्या गोष्टींवर काम करतात म्हणजे डिजिटल मार्केटिंग, 99 एकर, मॅजिक ब्रिक, ह्या 4 वर्षामध्ये 400 पटीने यांचे रेट वाढलेले आहेत. जे पॅकेज आम्ही 30 आणि 40 हजार 50 हजाराला घ्यायचो त्यांची किंमत आज 2 लाख 2.5 लाख झालेली आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये पण जे काय खर्च आहे आमचा आज डिजिटल एजन्सीजला लाख 2-2 लाख रुपये प्रत्येकाचा महिन्याला खर्च आहे. पण आज जे 2% वर आम्ही काम करतोय त्याच्यात आज भागत नाही. आज एम्प्लॉईजचा पगार वाढलेला आहे, इन्सेंटिव्ह वाढलेला आहे. ह्याच्यासाठी आमची तिसरी मागणी जी आहे की आम्हाला 3% मिनिमम ब्रोकरेज पाहिजे. आणि आमच्या ह्या अटी जे डेव्हलपर मंजूर करणार आहेत, ह्या अटी जे डेव्हलपरला एक्सेप्ट असतील, आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता ह्याच्या पुढे त्यांच्याकडे काम करू. कारण आज जवळपास 400 चॅनल पार्टनर इथं एकत्रित असोसिएट झालेले आहेत आणि सगळ्यांची ही टोटल चर्चा करून ही मागणी आम्ही मांडत आहोत. नमस्कार. जसं की आता सरांनी सांगितले की आमच्या त्या महत्वाच्या 3 मागण्या आहेत की 90 दिवसाचं टॅगिंग पिरियड, 3% ब्रोकरेज आणि आमचा जे काय कस्टमरचा नंबर आहे किंवा त्याचं जी काही इन्फॉर्मेशन आहे हे लीक होऊन आम्हाला भरपूर परेशानी होती की जे काही काळापूर्वी आमच्या एका एम्प्लॉयच्या 4 बुकिंग व्हायच्या, तर आज 10 एम्प्लॉय असून पण त्याच्या 4 बुकिंग होत नाहीयेत. त्याचं रिझन हेच आहे की डेटा जो इन्फॉर्मेशन आहे ती लीक होती. आज आम्ही असं 1, 2 किंवा 3 लोक नाही तर 400 लोक या मुद्द्यावर आलोत, म्हणजे हे खरंच गोष्ट घडती म्हणून रस्त्यावर आलोत किंवा आम्ही ह्या गोष्टी मांडतोय. तर आज एका माणसाकडे किंवा एका एम्प्लॉय म्हणजे ओनरकडे 10 एम्प्लॉय जरी पकडले तर आज 4000 लोकांचे ह्या प्रॉब्लेम आहे. तर ह्या गोष्टींवरती सगळे जो आमच्यासोबत काम करेल डेव्हलपर त्याच्यासोबतच आम्ही काम करणार आहे. खरंच हा खूप मोठा मुद्दा आहे. जसं अभिजित सरांनी सांगितलंय, वैभव साहेबांनी सांगितलंय, तर हा मेन मुद्दा आहे. कारण की इश्यू इतके मोठे आहे की तुमची व्हिजिट झाली एखाद्या मॅन्डेट्स मध्ये बिल्डरकडे, पण त्यांना कॉल जातो की सीपीला बायपास करा, तुम्ही डायरेक्ट या, आम्ही रेट देत तुम्हाला. म्हणजे हे खूप मोठे इश्यू बनत चाललेत. तर त्याच्यामुळं आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. आम्ही जे आता उपक्रम घेत आहोत किंवा आमचं जे ऑर्गनायझेशन ठरत आहे याचं सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक सीपीलाचा इंडिव्हिज्युअल फायदा होणार आहे, कारण की त्याच्या मागे एक मोठी स्ट्रॉंग टीम भेटत आहे. आतापर्यंत काय व्हायचं, प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली आपल्या टीमला घेऊन काम करायचं, पण आज 4000 लोक जेव्हा सोबत आहेत तेव्हा आमचा एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स आहे की आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू शकतो आणि आमच्या मागण्या मान्य करू शकतो. आता जसं अभिजित सर, वैभव किंवा बाकीच्या सर्वांनी जे सांगितले तेच आमचे मुद्दे आहेत. बेसिक मुद्दा हा आहे की पहिलं सगळ्यात महत्त्वाचं टॅगिंग. जे आधी 90 दिवसात टॅगिंग असायचं ते आता हार्डली 30 दिवस किंवा 21 दिवसात टॅगिंग देत आहेत. त्या टॅगिंग ऍटलीस्ट 90 डेज मिळलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जी लीड, जे आम्ही लीड देतो ती लीड सिक्युअर राहत नाही. ती लीड सिक्युअर राहणे, डेटा शेअर न होणे, हे आमचे 3-4 बेसिक मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा आमचा जो आहे तो ब्रोकरेजचा किंवा जो आमचं कमिशन आहे ते. आज जसं अभिजित सरांनी सांगितलं तसं लीड कॉस्ट जी आहे किंवा मार्केटिंग एक्सपेन्सेस आहेत ते खूप ह्यूज झालेले आहेत. तर त्या हिशोबाने आमचं थोडं ब्रोकर सुद्धा ऍटलीस्ट मिनिमम 3% मिळालं पाहिजे. हे आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत.
बेसिकली आता जो काही मुद्दा चाललाय, जे सीपी सगळे एकत्र आले, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे काही मॅन्डेट कंपनी झाल्या त्यांनी जे काही करून ठेवलंय, जे आधी 30 दिवस 60 दिवसाचं टॅगिंग, 45 दिवस, आता 21 दिवस, हे जर टॅगिंग असं कमी कमी होत गेलं तर सीपीज लोक चालणार कसे? आमचा जो बिझनेस होणार आहे तो होणार कसा? त्यामुळे सगळ्या ओनर, सगळ्या बिल्डर्सला आम्हाला हीच अपेक्षा आहे त्यांनी, की त्यांनी ऍटलिस्ट सीपीचा विचार करून या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. आता आम्ही हे जे मुद्दे आहेत, ह्या मुद्द्यावर आज इथं जवळपास 400 कंपनी ओनर्स इथं आलेले आहेत. आता प्रत्येक 400 कंपनी ओनर्सचे 10 एम्प्लॉईज म्हणजे 4000ची स्ट्रेंथ इथं आहे. पण आजही जे दुसरे चॅनल पार्टनर आहेत, जे आमचे मोशीचे चॅनल पार्टनर आहेत, खराडीचे चॅनल पार्टनर आहे, बावधान, भुगाव ह्या लोकेशनचे जे चॅनल पार्टनर ते पण आमच्याबरोबर संपर्कात आहेत. आणि ही मोहीम इथं थांबणार नाहीये, ही मोहीम पूर्ण पुण्यात होणार आहे. आणि जेवढे काही चॅनल पार्टनर्स आहेत, हे सगळे चॅनल पार्टनर आता ह्या ज्या 3 मागण्या आहेत, ह्या 3 मागण्यांसाठी सगळा पाठपुरावा करून आज पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये आपण बदल घडवणार आहे. धन्यवाद.